नाही बा बली जे मोर तो ज्याला नाही बा बली जे मोर तो ज्याला नवी मुंबईच्या खारघर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार होत आहे। आपण या खारघर हिलच्या पायथ्याशी आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सध्या सिडको विभागाकडून किंवा जे वन विभाग आहे त्यांच्याकडून बॅरिकेड लावलेले आहेत। त्यासोबत खबरदारी घ्या म्हणून या ठिकाणी पोस्टर देखील लावलेले आहेत। पाहायला गेलं तर सध्या कोणालाही डोंगरावर सोडले जात नाही। जरी 2 आदिवासी वाड्या त्या ठिकाणी असल्या, त्या ठिकाणी नागरिक राहत आहेत, तरी सुद्धा पाहायला गेलं तर नागरिक सध्या भयभीत झालेले आहेत। वन विभागाने खबरदारी घ्यावी यासाठी काळजी घेणे सांगितलेले आहे। मात्र जी घटना घडली किंवा बिबट्याचा वावर पाहायला मिळाला, त्या ठिकाणी जे नागरिक तिथे उपस्थित होते किंवा त्यांना बोलवण्यात आलेले होते ते सध्या आपल्या सोबत आहेत। सर, नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे। कशा पद्धतीचं सध्या बिबट्याचा वावर चाललेला आहे आणि सध्याची स्थिती काय असणार आहे? आज जर बघितलं तर 5 जानेवारीला रात्री 10:30 वाजता इथे आपल्या खारघरच्या या डोंगर भागामध्ये बिबट्या दिसला। तर बरेच आपले जे हैदरवाडीचे बांधव आदिवासी बांधव असतील, तसेच चाफेवाडीचे आदिवासी बांधव असतील, या लोकांना दिसल्यानंतर त्यांनी त्वरित इथल्या जे स्थानिक लोक आहेत आमचे खारघर कोपरा आणि मुरबी गावातले, बेलपाडा गावातले, यांना कळल्यानंतर आम्ही स्वतः इथे आलो होतो। आल्यानंतर आम्ही त्वरित सिडको प्रशासन, पोलीस प्रशासन आणि वन विभागाला कळवलं। त्यांना ते लोकसुद्धा इथे आले काही वेळानंतर। त्यांना आम्ही कल्पना दिली की अशी परिस्थिती इथे झालेली आहे की आता बिबट्या दिसल्यामुळे इथले स्थानिक या हैदरवाडीतले जे आदिवासी बांधव आहेत खूप घाबरलेले आहेत। तर तुम्ही कुठेतरी संरक्षण करावं त्या लोकांचं, कारण हा जर बिबट्या सतत इथं वावरत राहिला तर कदाचित कोणाला कोणाचा जीवसुद्धा घेऊ शकतो। पहिल्यांदाच दिसला की अनेक वर्षांपासून वावर आहे इथे? नाही, आता पहिल्यांदा जर मी माझ्या माहितीनुसार तर 1 महिन्यापूर्वी सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की दिसला होता, एक वाघ दिसला होता, पण आता बिबट्या दिसला आहे। याच्या अगोदर कधी असं कधी दिसलेलं नाहीये। तर आपण पाहू शकता की सध्या नागरिक भयभीत झालेले आहेत। मात्र वन विभागाने आणि सिडकोने आणि स्थानिक जे खारघरवासी आहेत, जे पुढारी आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे का खबरदारी घेण्याची सध्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षी देशमुख, नवराष्ट्र, नवी मुंबई।